नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. तूळ राशीवाल्यांनो, 15 ते 21 मार्च 2024 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन येऊ शकतो. कारण या आठवड्यात अशी एक परिस्थिती तयार होऊ शकते जिथे तुम्हाला दोन गोष्टींपैकी एक निवडावी लागेल. एका बाजूला नातं टिकवण्याची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःचा स्वाभिमान जपण्याची गरज. आणि लक्षात ठेवा, या आठवड्यात घेतलेला एक छोटा निर्णय तुमच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या नात्याची किंवा करिअरची दिशा बदलू शकतो. तूळ राशी ही स्वभावानेच संतुलन आणि न्यायाची रास आहे. तुम्ही अनेक वेळा सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, वाद टाळता आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करता. पण या आठवड्यात ग्रह तुम्हाला एक वेगळाच धडा शिकवणार आहेत. हार्मनी म्हणजे स्वतःचा त्याग नाही. तुमचा स्वामी ग्रह शुक्र या काळात अत्यंत प्रभावी होत आहे. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण, सौम्यता आणि आत्ममूल्याची भावना वाढेल. पण त्याचवेळी शनीचा प्रभाव तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो. काही नात्यांमध्ये किंवा काही परिस्थितींमध्ये तुम्ही कदाचित जास्तच तडजोड करत होता आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी स्पष्ट सीमा ठरवाल, तेव्हा परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने बदलू लागेल. काम आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा निर्णायक ठरू शकतो. काही तूळ राशीवाल्यांना कामाच्या ठिकाणी एखाद्या वादात मध्यस्थी करण्याची किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय देण्याची भूमिका मिळू शकते. तुमची डिप्लोमॅटिक शैली आणि न्याय्य विचारसरणी वरिष्ठांच्या नजरेत येऊ शकते. काही लोकांसाठी करिअरमध्ये एक नवी दिशा सुरू होण्याचा हा संकेत असू शकतो. व्यवसाय करणाऱ्या तूळ राशीवाल्यांसाठी भागीदारी आणि सहकार्याशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. पैशाच्या बाबतीत या आठवड्यात संतुलन राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सामाजिक कारणांमुळे किंवा नातेसंबंधांमुळे काही खर्च वाढू शकतात. त्यामुळे भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवतील. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा विशेष संवेदनशील ठरू शकतो. काही तूळ राशीवाल्यांना एखाद्या नात्याबाबत स्पष्ट बोलावं लागू शकतं. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रामाणिक संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. शांतपणे आणि स्पष्टपणे बोलल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. सिंगल तूळ राशीवाल्यांसाठी ही एक रोचक शक्यता दिसते. एखादी आकर्षक, समजूतदार आणि संतुलित व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. आरोग्याच्या बाबतीत मात्र भावनिक संतुलन खूप महत्त्वाचं आहे. जास्त विचार, भावनिक ताण किंवा निर्णयांमुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांतता आणि विश्रांतीला प्राधान्य द्या. तूळ राशीवाल्यांनो, या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश स्पष्ट आहे. खरा संतुलन तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान जपता. जर तुम्ही या आठवड्यात स्वतःसाठी योग्य सीमा ठरवल्या तर नातेसंबंध आणि करिअर दोन्ही अधिक स्थिर आणि सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. या आठवड्याचे भाग्यवान दिवस आहेत 16, 18 आणि 20 मार्च. भाग्यवान रंग आहेत स्काय ब्लू आणि पिंक. भाग्यांक आहे 6 आणि शुभ दिवस आहेत शुक्रवार आणि सोमवार. या आठवड्याचा मंत्र आहे ओम शुक्राय नमः. हा मंत्र रोज सकाळी 11 वेळा म्हटला तर शुक्रग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि आयुष्यातील संतुलन अधिक मजबूत होईल. आणि लक्षात ठेवा तूळ राशीवाल्यांनो, अनेक वेळा आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय हेच आपल्याला सर्वात योग्य दिशेने घेऊन जातात. जर या आठवड्यात असा एखादा निर्णय तुमच्या आयुष्यात आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.